नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक महत्त्वाचे अपडेट आहे आपल्या सगळ्यांसाठी। सोलापूर महानगरपालिकेचा आपण पेपर दिलेला होता आणि त्याच्या निकालाची वाट बघत होतो। तर फायनली त्याचा रिझल्ट जो आहे तो आता जाहीर झालेला आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याची PDF थोड्याच वेळात अपलोड होणार आहे। तर ती PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकणार आहात। तर तिथून ती PDF डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट समजेल की निवड यादीमध्ये कोणाची निवड झालेली आहे। तर पद कोणते कोणते होते आणि निकाल कधी लागलेला आहे किंवा मग निकालाची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे तर तेच आपण बघणार आहोत। आता आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटला। तर चला PDF बघूया नेमकं PDF मध्ये काय दिलं आहे आणि कशा पद्धतीने पुढची प्रोसिजर जी आहे ती असणार आहे। तर ही PDF आपण बघू शकत आहात। इथे आपण बघतोय 6 तारखेची PDF आहे, म्हणजेच आजची ही PDF आपल्याला दिसून येते। प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केले। तर सोलापूर महानगरपालिकेतून उपरोक्त संदर्भान्वये 31 संवर्गांमधून 302 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली होती। 31 संवर्गांपैकी 6 मार्च रोजी सादर केलेल्या माहितीनुसार सदर परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर गुण पाहण्याकरता महानगरपालिकेचे जे संकेतस्थळ आहे त्यावर उपलब्ध करून दिलेले आहे। तर ते संकेतस्थळात भेट देऊन आपण गुणांची माहिती करून घ्यायची। तर अशा पद्धतीचं आपल्याला तिथे दिसून येतं आहे। त्यानंतर संवर्गाचे नाव जे आहे, निकाल कोणत्या कोणत्या संवर्गाचे घोषित झाले तर त्या संवर्गाचे नाव दिलेले आहे। आरोग्य निरीक्षक आहे, केमिस्ट आहे, अनुरेखक म्हणजेच ट्रेसर आहे आणि फिल्टर इन्स्पेक्टर। तर सगळे गट क चे पद आहेत आणि यांचे जे निकाल आहे ते आता जाहीर झालेले आहेत। तर त्याची यादीसुद्धा आपल्याला इथे दिसून येते या PDF सोबतच। तर वर नमूद पदाचे सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्गणी आहे गुणवत्ता यादी TCS आयन कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्ररित्या जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर आता आपले जी स्कोअर लिस्ट आहे, स्कोअर रिपोर्ट जे आहे ते आता प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। आपण इथं स्कोअर रिपोर्ट जे आहे ते बघू शकतोय। तर स्कोअर रिपोर्ट आपण इथे बघतोय, जे केमिस्ट क्लास 3 ची जी पोस्ट आहे 134चा हायेस्ट आहे आपण बघतोय इथे। आणि अशाच पद्धतीने खाली आपल्याला अजून लिस्ट दिसून येते। तर ही फिल्टर इन्स्पेक्टरची पोस्ट आहे, यामध्ये 160चा टॉपर आपल्याला दिसून येतोय। तर अशाच पद्धतीने बाकीच्या पोस्टच्या सुद्धा आपल्याला लिस्ट दिसून येत आहे। सॅनिटरी इन्स्पेक्टर आपल्याला दिसून आले। हेल्थ सर्व्हिसेसचं 148चा टॉपर आहे, यामध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क्स आहेत सगळ्यांना। हेल्थ इन्स्पेक्टरमध्ये बरीच मोठी लिस्ट आहे हेल्थ इन्स्पेक्टरची। आणि खाली आता दुसऱ्या पदाची लिस्ट बघूया आपण। तर आता पद आहे ट्रेसर जे आहे क्लास 3, तर त्याची लिस्ट आहे 134चा टॉपर आहे, यामध्ये आपल्याला दिसून येतोय। आणि बाकी जो निकाल आहे तो आता TCS लवकरच प्रसिद्ध करेल असं त्यांनी इथे आपला प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे, आपण इथे बघतोय। तर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे। TCS कडून ते प्राप्त झाल्यानंतर त्या बाबतीतला जे यादी आहे ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल। संवर्गणी आहे गुणवत्ता यादी। तर आपण ही जी मेरिट लिस्ट आहे त्यावरून अंदाज लावू शकतो की कशा पद्धतीने मेरिट लागू शकतं किंवा कशा पद्धतीने मेरिट जाऊ शकतं जागांच्या याच्यानुसार। तर आपण इथे तुमचे जे मार्क्स आहेत तर तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि तुमचे काही प्रश्न जर असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आता याची सिलेक्शन लिस्ट जी आहे, पहिले सिलेक्शन लिस्ट जाहीर होईल आणि त्यानंतर मग तुमचं DVचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर होणार आहे। DVचं वेळापत्रक वगैरे जे अपडेट असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलला येतच असतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका। जरी व्हिडिओ नाही आला तरी टेलिग्राम चॅनलवर सर्व अपडेट वेळेवर येत असतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करायचं आहे। आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्सचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील। तर हीच अपडेट तुम्हाला आज सांगायची होती। तर अशा पद्धतीने आपण आता बघितलं आहे की सोलापूर महानगरपालिकेचं पुढचं प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे। DV होईल, त्यानंतर मग पुढची प्रोसेस जी असणार आहे ती होणार आहे। तर बघूया आता अंतिम यादी जी आहे, निवड यादी कधीपर्यंत येते आणि निवड यादीची जी लिस्ट असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रसिद्ध होईलच। तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह माहितीसह। तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।